हॅलो फ्रेंड्स, सध्याच्या काळामध्ये बरेचसे यंगर पेशंट्स हे हार्ट अटॅक किंवा मल्टिपल ब्लॉकेजेस घेऊन येतात आणि अशा पेशंट्सना बऱ्याच वेळेला कुठलेही कन्व्हेन्शनल रिस्क फॅक्टर्स जसे की डायबिटीज, बीपी, कोलेस्ट्रॉल यापैकी काहीही नसतं. तरी पण या पेशंट्सना इतक्या लहान वयामध्ये ब्लॉकेजेस का होतात? त्याचं एक मुख्य कारण म्हणजे स्ट्रेस. आजच्या जगामध्ये आपण वेळेअभावी प्रत्येक गोष्टीच्या मागे हात धुवून लागलेलो आहे. आपण न वेळेवरती जेवतो, न वेळेवरती झोपतो, न कुठल्याही प्रकारची फिजिकल ॲक्टिव्हिटी करतो. स्ट्रेस हे एकमेव कारण असू शकतं की ज्याच्यामुळे इतर रिस्क फॅक्टर्स नसतानासुद्धा सिग्निफिकंट ब्लॉकेजेस तयार होऊ शकतात. स्ट्रेसमुळे आपल्या शरीरामध्ये कॉर्टिसोलसारखे हॉर्मोन्स वाढत असतात. तसंच आपले हृदयाची स्पंदनं, आपलं ब्लड प्रेशर हे सतत वाढलेलं असतं आणि या घर्षणेमुळे आपल्या रक्तवाहिन्या खराब होऊन त्यामध्ये डॅमेज झाल्यामुळे हळूहळू ब्लॉकेजेसची सुरुवात तयार व्हायला लागते आणि या ब्लॉकेजेसमुळेच भविष्यामध्ये हार्ट अटॅक, सडन कार्डियाक अरेस्ट किंवा पॅरालिसिसचे अटॅकसुद्धा येऊ शकतात. हार्टबीट इर्रेग्युलॅरिटीज हे सुद्धा एक सडन कार्डियाक अरेस्टचं कारण असू शकतं. कारण जेव्हा अचानकपणे पेशंट दगावतो त्यावेळेला इन जनरली हार्ट अटॅकमुळे गेला पेशंट असं आपण समजून चालतो. पण हार्ट अटॅकशिवाय सडन कार्डियाक अरेस्टची इतरही कारणं असू शकतात आणि स्ट्रेसमुळे सडनली हार्टबीट फास्ट होणं किंवा स्लो होणं या स्पंदनांच्या अबनॉर्मॅलिटीमुळे सुद्धा कार्डियाक अरेस्ट होऊ शकतो. त्यामुळे स्ट्रेस येणं कोणी टाळू शकत नाही, पण आलेला स्ट्रेस घालवायचा कसा या टेक्निक्स शिकून घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्याकरता रुटीन बेसिसवरती एक्सरसाइज करणं, वेरियस डिस्ट्रेसिंग टेक्निक्स जसं की एखादी हॉबी पाळणं, शांत झोप घेणं किंवा म्युझिक ऐकणं किंवा योगा, मेडिटेशन, गरज पडल्यास प्रोफेशनल काउन्सिलरची मदत घेणं आणि या सगळ्या गोष्टींनी स्ट्रेस जर आपण कमी ठेवू शकलो तर नक्कीच आपल्याला त्याचा हार्टवरचा इफेक्ट कमी ठेवता येईल. धन्यवाद.